हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत साइन रूल फॉर सबट्रॅक्शन। या आधीच्या व्हिडिओमध्ये ॲडिशनचे रूल आपण कंप्लीट केलेले आहे। ट्रिक्सनुसार कसे लक्षात ठेवायचे हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण अशा प्रकारची प्रॅक्टिस पण करून घेतलेली आहे। त्या व्हिडिओची लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ती बघू शकता। आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मल्टिप्लाय अँड डिव्हिजनचे रूल्स शिकणार आहोत। ह्या व्हिडिओमध्ये आपण सबट्रॅक्शनचे रूल्स कंप्लीट करणार आहोत। ओके, तर बघा इथे दिलेले आहे तुम्हाला काही रूल्स आणि इथे तुम्हाला काही प्रॉब्लेम्स लिहून दिलेले आहेत। ओके, मग आधी रूल्स समजून घेऊया आणि या रूल्सच्या अकॉर्डिंग आपण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया। ठीक आहे, बघा इथे दिलेलं आहे प्लस प्लस। तुम्हाला एक लक्षात घ्यायचं, इथे मध्ये लक्ष द्यायचे की साइन कोणती दिलेली आहे। ॲडिशन दिलेली असेल तर इथे ॲडिशनचे रूल्स फॉलो करायचे असतात आणि सबट्रॅक्शन दिलेलं असेल तर सबट्रॅक्शनचे रूल्स फॉलो करायचे असतात। मग इथे सबट्रॅक्शनमध्ये काय सांगितलं आहे की प्लस 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 दिलेलं असलं तर आपल्याला मायनस करायची म्हणजे सबट्रॅक्शन करायची असतं। मायनस मायनस दिलेलं असलं म्हणजे इथे मायनस करायची, सबट्रॅक्शन करायची आहे। मग याच्यावरून आपल्याला असं कळते की हे दोन नियम जे आहेत हे सेम आहेत। म्हणजेच काय की इथे साइन कशी आहेत, सेम आहे। प्लस प्लस मायनस मायनस, जेव्हा साइन जे असतात ते सेम असणार आहे तिथे आपल्याला सबट्रॅक्शन करायची असते। ठीक आहे, आणि नेक्स्ट बघा इथे आपल्याला प्लस मायनस मायनस प्लस ह्या दोन रूल्समध्ये आपल्याला डिफरंट साइन दिसत आहे। डिफरंट साइन जर असले तर आपल्याला काय करायची, ॲडिशन करायची आहे। ओके, कुठे सबट्रॅक्शन करायची, कुठे ॲडिशन करायची हे आपल्याला याच्यावरून कळते की सेम जर साइन असले तर सबट्रॅक्ट करायची आणि डिफरंट साइन असले तर ॲडिशन करायची। म्हणजे हे दोन सेम आहे आणि हे दोन सेम आहेत। इथे सेम साइन आहेत म्हणून सबट्रॅक्ट करायची, डिफरंट साइन आहे म्हणून प्लस करायची। बघा हे सबट्रॅक्शनचे रूल्स जे आहेत हे ॲडिशनच्या रूल्सपेक्षा अपोजिट आहेत, म्हणजे एक्झॅक्टली अपोजिट आहे। ठीक आहे, तुम्ही आधीचा ॲडिशनचे रूल्स जर तुम्ही लक्षात घेतले असणार तर तुम्हाला हे समजणार की हे अपोजिट आहे थोडेफार। आणि इथे बघा आन्सर साइन अकॉर्डिंग टू ग्रेटर नंबर, जे पण काही आपण इथे आन्सर काढणार आहे 2, 3, 4 कोणत्याही ॲडिशनमध्ये सबट्रॅक्शन करून आपण आन्सर जे काढणार त्या आन्सरला पण आपल्याला इथे साइन द्यायची असती। मग ती कोणतं द्यायची, ग्रेटर डिजिटला जी साइन असेल, प्लस असले तर प्लस, मायनस असले तर मायनस द्यायची। तर चला आता सॉल्व्ह करून बघूया। इथे बघा काय सांगितले, प्लस 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 आहे प्लस आहे, प्लस प्लस काय सांगितलं की तुम्ही सबट्रॅक्ट करा, जिथे सेम साइन आहे तिथे सबट्रॅक्ट करा। म्हणजे इथे 6 म्हणून 1 काढला 5, 6 म्हणून 5 काढला 1 आणि ग्रेटर डिजिट कोण 6 म्हणून मी इथे ॲडिशनचं साइन देणार आहे। ओके, इथे बघा मायनस मायनस म्हणजे मायनस मायनस सेम साइन आहेत, डिजिटची साइन बघायची। मायनस मायनस सेम साइन आहे म्हणून इथे जर सेम साइन असली तर आपल्याला इथे सबट्रॅक्ट करायची सांगितलेली आहे, म्हणून आपण 8 मधून 7 काढणार। इथे आन्सर आलं 1 आणि ग्रेटर डिजिट कोण आहे आपला 8 म्हणून 8ला काय आहे, मायनस साइन आहे। नेक्स्ट आहे प्लस 4 मायनस 3, मग डिजिटला साइन काय आहे, इथे प्लस आहे इथे मायनस आहे। प्लस मायनस हे डिफरंट साइन आहेत, मग जिथे डिफरंट साइन असले तिथे आपल्याला काय करायची, ॲडिशन। 4 प्लस 3 7 आणि ग्रेटर डिजिट कोण प्लस, ग्रेटर डिजिट कोण 4 म्हणून मी काय देणार, इथे 4ला काय साइन आहे प्लस म्हणून आन्सरला पण प्लस देणार आहे। ओके, नेक्स्ट बघा इथे काय आहे मायनस 3 प्लस 5, मायनस 3 प्लस 5 आपल्याला काय दिसत आहे, डिफरंट साइन दिसत आहे। मग जिथे डिफरंट साइन आहे तिथे ॲडिशन करायची आहे। 5 प्लस 3 8 आणि ग्रेटर डिजिट कोण आहे प्लस, ग्रेटर डिजिटला साइन काय आहे प्लस आहे। ओके, काय करायचं मग इथे कोणत्याही प्रकारचं साइन नसते, म्हणजेच काय डिजिटला कोणत्याही प्रकारचं साइन नसलं ना तर तिथे काय करायचं, प्लस समजायचं, म्हणजे या डिजिटला प्लस साइन आहे असं आपण गृहीत धरायचं। मग इथे काहीच नाही, म्हणजे इथे प्लस आहे आणि इथे मायनस आहे। प्लस मायनस डिफरंट साइन झाले, डिफरंट झाले म्हणजे आपल्याला इथे काय करायचं आहे, ॲडिशन करायची। 4 प्लस 5 9 आणि ग्रेटर डिजिट कोण आहे याच्यामध्ये 5, 5ला कोणतं साइन आहे मायनस म्हणून आपण तिथे मायनस देणार। नेक्स्ट बघा मायनस 6 प्लस 5 मायनस अँड प्लस, अगेन डिफरंट आले, डिफरंट साइनला काय सांगितलेलं आहे, ॲडिशन करा म्हणून 6 प्लस 5 11
अँड ग्रेटर डिजिट कोण आहे याच्यामध्ये 6 आहे, म्हणून आपण काय साईन देणार आहे, मायनस साईन देणार आहे. नेक्स्ट बघा, मायनस 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 काय आहे, मायनस 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 आहे, आपल्याला सांगितलेली की तुम्ही मायनस करा, सबट्रॅक्ट करा, सेम साईन सबट्रॅक्ट, सेम साईन सबट्रॅक्ट करायची. 8 मधून 5 काढला आपण, राहिले 3 अँड ग्रेटर डिजिट 8 आहे म्हणून आपण मायनस दिले. ओके, इथे +9 +6 प्लस प्लस अगेन सेम डिजिट आले, सेम डिजिट काय सांगितलं आहे आपल्याला, सबट्रॅक्ट करा, म्हणजेच काय मायनस करा त्याची. 9 मधून 6 काढले, अगेन इथे 3 आले आणि ग्रेटर डिजिट 9 आहे म्हणून मी इथे ॲडिशनचा साईन दिला आहे. ओके, तर हा आपला व्हिडिओ इथे कंप्लीट होतोय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लगेच आपण बघणार आहोत मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजनचे रूल्स, ते पण खूप महत्त्वाचे आहे. आणि एक्स्ट्रा माहिती आणखी काही सांगणार, ट्रिक्सनुसार कसे लक्षात ठेवायचे. आणि एकदा आपण परत चारही ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लाय, डिव्हिजन ह्या चारही साईनवरती आपण एकदा पूर्ण प्रॅक्टिस करून घेणार आहे, जेणेकरून तुमचं माइंडमध्ये ते फिक्स बसणार आहे. कंपॅरेटिव्हली आपण प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे त्याच्यामध्ये. ओके, जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.